महाराष्ट्र विधान परिषद के मॉनसून सत्र में शुक्रवार को विधायक बच्चू कडू का आक्रामक रूप देखने को मिला। दिव्यांगों, अनाथों, भिक्षुकों और एकल महिलाओं के मुद्दों पर सरकार और प्रशासन के खिलाफ तीखी नाराजगी जताने के साथ ही उन्होंने ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे पर सदन को गुमराह करने का आरोप लगाते हुए उनके खिलाफ हकभंग प्रस्ताव भी पेश किया। इस समय विधायक बच्चू कडू व विधायक प्रवीण दरेकर एक बार फिर आमने सामने होते दिखाई दिए और दोनों के बीच जबरदस्त शाब्दिक तनातनी भी हुई। इस दौरान उनके एक विवादित बयान पर सदन में हलचल मच गई, जब बच्चू कडू ने कहा कि कभी-कभी उनका मन करता है सवाल पूछने की बजाय 2 थप्पड़ लगाए जाएं। इस बात पर उपसभापति सचिन अहीर ने तत्काल आपत्ति दर्ज कराई, जिसके बाद विधायक बच्चू कडू ने अपने द्वारा कही गई बात पर खेद जताते हुए थप्पड़ वाली बात को सदन की कार्रवाई में शामिल नहीं किए जाने का अनुरोध किया। अंगणवाडी मदतनीस असेल, पोलीस पाटील असेल, तिकडे तुमचा कोतवाल असेल, बाकीच्यांना 10% गुण देतोय एकल महिलाला, यांना का देत नाही 10% गुण अतिरिक्त दिलं पाहिजे। ह्या लहान लहान गोष्टी आमदार निधी 30 लाख खर्च करायला पाहिजे, कोणी आमदार खर्च करत नाही 30 लाख, काही बंधन नाही। हे विचारा, हे तुमचं काम आहे। दिव्यांग भवन, दिव्यांगांना आता तर एक नवीन अफलातून कारभार केला तुमच्या मंत्रालयानं, म्हणजे विशेष सहाय्य। त्यांनी काय केलं का तुम्हाला दाखला पाहिजे महोत्सव जॉब कार्ड, दिव्यांग जॉब कार्ड एमआरजेस वर जाऊ शकतं। 2 पाय नसणारा माणूस एमआरजेस वर जाईल, तुम्ही जॉब कार्ड मागताय। हे विशेष सहाय्यवाले म्हणजे कधी कधी तर असं वाटतंय का प्रश्न मांडल्यापेक्षा 2 कानपडीत माराव की काय, अशी अवस्था आहे। इथं मागितलं दारिद्र्याचं कार्ड, काय गरज आहे? दारिद्र्य कार्ड सर्वे 2002 नंतर संपुष्टात आला। मी हे रेकॉर्ड वरून काढतोय, तुम्ही जे बोलला हा बिलकुल बरोबर आहे। ते आता तावात येतंय, थोडासा डीएनए मध्ये किंवा रक्तातला दोष आहे साहेब। आता तुम्ही वरच्या सभागृहामध्ये आलात। हो बरोबर आहे, अतिशय मी सॉरी करतो, सॉरी मागतो, ते चुकून शब्द आला। विशेष सहायता योजना के तहत दिव्यांगों से अनावश्यक दस्तावेज मांगे जाने का मुद्दा उठाते समय बच्चू कडू भावुक हो गए। उन्होंने कहा कि समस्याएं वर्षों से जस की तस बनी हुई हैं और कभी-कभी ऐसा लगता है कि प्रश्न पूछने से बेहतर 2 थप्पड़ मार दिए जाएं। उनके इस बयान पर उपसभापति सचिन अहीर ने तत्काल आपत्ति जताते हुए कहा कि ऐसे शब्द सदन की गरिमा के अनुरूप नहीं हैं। इसके बाद कडू ने तुरंत माफी मांगते हुए कहा कि ये शब्द अनजाने में निकल गया और उन्होंने टिप्पणी को सदन की कार्यवाही से हटाने का अनुरोध किया। दारिद्र्याखालील प्रमाणपत्र संपला, दारिद्र्य 2002 ला विषय संपला, आता ते प्रमाणपत्र भेटत नाही। हे कुठलेच कागदपत्र कुठे उपलब्ध नाही आहे, ते आपण दिले पाहिजे। याबाबत आपण तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे। 4 प्रश्न आहे, म्हणजे 4 घटकावर आम्ही बोलतोय ना। हा घटक सभापती महोदय अतिशय दुर्लक्षित घटक आहे। भीक मागणारे भिकारी असेल, तुमच्या कायद्यामध्ये त्या ह्याच्यामध्ये अजूनही भिक्षुक येतं। भिक्षुक हे वेगळा अर्थ आहे आणि भिकारी हा दुरुस्त करा, कारण भिकारी जे लोक आहे त्याला आपण भिक्षुक म्हणणं हे सोयीचं होणार नाही। काही वारकरी संप्रदायामध्ये, काही बौद्ध समाजामध्ये भिक्षुक असं म्हटलं जातं आणि म्हणून अशा प्रकारचा जो काही याच्यात शब्द उल्लेख येत आहे तो लगेच काढला पाहिजे। आता भिकारीमध्ये पण 2-3 गोष्टी आहे का ज्या गुन्हेगारीतून येलेले, काही आजारपणामुळे। आता काय IAS ऑफिसर सापडला होता पुण्याला, तो बिहारचा होता, तो पागल होऊन इथं नंतर सापडला का IAS ऑफिसर होता आणि मानसिक रुग्ण होता बिचारा, पडला राहिला रस्त्यावर। काही गरिबीतून आलेली भिकारीचा वर्ग आहे, यावर काही निर्णय घेत नाही। आपला अधिनियम आहे 1959चा, पण काही नाही। ते कलेक्टरला जबाबदारी दिली, SP ला दिली, काही काम करत नाही। इथून बाहेर निघालो ना आपल्या मंत्रालयाच्या समोर तर भीक मागणारी पोरं सापडतात आपल्याला। मंत्रालयाच्या जवळ जे सावली पडते ना, त्या आम्ही पाहतो त्या ठिकाणी आपण त्या चौकात आपले पोरं असतात भीक मागताना। का निर्मूलन होत नाही? का बरं व्यवस्था होत नाही? त्याचं पुनर्वसन का केलं जात नाही? ह्याही प्रश्न खऱ्या अर्थानं मनावर घेतला पाहिजे। मी अतिशय शेवटच्या घटकासाठी काम करतोय आणि मग अनाथाचं आरक्षण आम्ही दिलं, 1% आरक्षण भेटलं। आमच्या भारतीय साहेबांनी त्याच्यात बरीचशी मदत केली। आपण पाहतो का हे आरक्षण आम्ही विधानसभेत पहिली लक्षवेधी आम्ही तिथं त्यावेळेस मांडली, पंकजाताई मुंडे तेव्हा मंत्री होत्या। आता आपण आरक्षण दिलं, पण त्यांच्यासाठी 21 वर्षानंतरच्या मुलींना राहण्यासाठी व्यवस्था आहे, खासगी अनुरक्षण गृह आहे, पण ते अपुरे पडतं। कुठे जावं 21 वर्षानंतरच्या मुलीनं? याला आई नाही, वडील नाही, धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, त्याचं गाव नाही, कुठं चौकातून उभं राहायचं का त्या मुलीनं? एका इकडे आपण धर्माचा प्रचार करतो, प्रसार करतो आणि ही अधार्मिकता का वागवतोय आपण? का अशा पद्धतीने वागतोय?
सभापती महोदय, कधी कधी राग येते का ही यंत्रणा अशी काय, याच्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागत असेल, याच्यासाठी आम्हाला लक्षवेधी 97 सारखा प्रस्ताव आणावा लागत असेल, हेच दुर्दैव आहे आमचं. झारखंड मध्य प्रदेशनं मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना राबवली, 4,000 रुपये देतं. माझं काय मत आहे, एक योजना राबवा. कोणताही अनाथ, 2 प्रकारचे अनाथ आहे, ज्याला आई वडील आहे पण ते मरण पावले, पण त्याची जात आहे, गाव आहे, कुठं ना कुठं ठिकाण आहे. पण काही अनाथ असे आहे का त्याला आई वडील माहीतच नाही, कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे, कोणतं गाव माहीत नाही. या लोकांसाठी त्याचा 21 वर्षापर्यंत घर झालं पाहिजे. करा व्यवस्था. आपण टाउन प्लॅनिंगमध्ये, आपण नगरपालिकेमध्ये जागा सोडतोच, लेआउट पाडतोय, ठेवा जशी 10% आपण याच्यासाठी ठेवतोय ओपन प्लेस, त्यासाठी तशा अनाथासाठी एखादा 3% ठेवा, 1% ठेवा. काय व्यवस्था जागेसहित त्याची व्यवस्था, तो मुक्त वसाहत योजना आहे त्याप्रमाणे अनाथासाठी जागेसहित घरकुलाची व्यवस्था करा. कुठं राहीन तो, कसा राहीन, कुठं भीक मागन तो. आणि म्हणून याच्यासाठी मी एक योजना सुचवली होती का संजय गांधी आणि बाल संगोपन जर एकत्रित केलं तर 5,000 रुपये महिना तिला भेटू शकतं. आणि जन्मताच मनात झाल्याबरोबर त्याला माहीत झालं 2 वर्षाचा असो 3 वर्षाचा असो, ही योजना त्याला चालू ठेवा. आणि या योजनेला LIC जोडा, म्हणजे त्याचे 1,000 रुपये खर्च होईल, 4,000 रुपये दर महिन्याचे जमा झाले तर 18 वर्षानंतर 10 लाख रुपये जमा होऊ शकते. आणि 10 लाखात त्याची व्यवस्था होते. हे जर आपण व्यवस्थित केलं तर तो अनाथ किमान त्याला तो सन्मानानं थोडं जगू शकेल. त्यासाठी आपण उपाययोजना केली पाहिजे. आणि घरासाठी, त्याच्या घरकुलासाठी किमान घर तरी झालं पाहिजे. बालसंगोपनचे तर पैसे भेटतच नाही, वर्ष भेटत नाही, 4-4 वर्ष मंजुरीला लागते. याच्यावर सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि तिसरं आहे शेवटचं माझं, एकल महिला, म्हणजे दिव्यांग, एकल महिला आणि भिकारी आणि अनाथ हा शेवटचा घटक आहे. आणि या घटकासाठी मला वाटते फार लोक फार समोर येत नाही, कारण हे मतदानात परिवर्तित होत नाही. हा याच्यातला दोष आहे. हा जेव्हा मतदानात परिवर्तित झाला असताना माझा दिव्यांग एक आमदार पाडू शकतं, एका मतदारसंघात 4-4, 5-5, 7-7 हजार लोक आहे. पण तो त्या राजकीय दृष्ट्या एकत्र आला नाही, तर त्याचा दोष आहे, जाऊ द्या. पण मला असं वाटतं का एकल महिला आहे, पुनर्विवाहासाठी आपण का बरं एखादी योजना आणत नाही. ज्या एकल महिला आहे त्यांचं आता लगेच कधी आमच्या महिला लग्न झाल्याबरोबर मरण पावतं, पण त्यांचं पुनर्विवाहासाठी आपण योजना आखली पाहिजे. त्यांच्या मुलींच्या कन्यादानासाठी चांगली योजना, त्याला त्या सगळ्या गोष्टीनं हे कामं करणं, हे काय का आपल्या आतापर्यंतच्या काँग्रेसच्या डोक्यात आलंच नाही, पण आमच्या तर डोक्यात आलं पाहिजे का नाही. त्यांना डोकं होतं नाही होतं हा नंतरचा भाग आहे याच्या बाबतीत, पण त्याच्यावर बोलत नाही, ठीक आहे. पण हे यांना मुद्दामून समजलं पाहिजे म्हणून मी बोलतो आहे. दर्जेदार शिक्षण, एकल महिलांच्या मुलांसाठी दर्जेदार शिक्षण भेटलं पाहिजे, चांगल्या शाळेमध्ये घातलं पाहिजे त्याला. त्या एकल महिला आहे, मग एकल महिला असू, शेतकरी असू शकतं, एकल महिला भांडे घासणारे असू शकतं, एकल महिला ही भूमिहीन असू शकतं. ह्या सगळ्यांसाठी एक चांगलं धोरण आपण GR काढला, आपण याच्यामध्ये पुढाकार घेतलेला दिसतं मला. आपण शासन निर्णय केलेला होता आणि त्यानंतर 22 मे 2026चा शासन निर्णय आहे. पण याच्यात सगळे ना 33 अधिकारीची समिती बनवली, काही 10 प्रतिनिधीची पण समिती बनवा. आम्हाला डोकं असतं, आम्ही पण चांगल्या योजना आणि आम्ही ग्राउंडवर राहतो. मग 33 अधिकाऱ्याच्या समितीसोबत एखादी आमच्या आमदारांची एक समिती जर बनवली, महिलाच आमदाराची बनवा, आम्हाला नका घेऊ, पण त्यांची काहीतरी बनवा ना, त्यांना पण ते स्थान द्यावं अशी विनंती करतो.